नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आणि सत्तेची सूत्र आल्या आल्या त्यांची मानसिकता बहुधा अशी असावी की आता आपल्याला जग बदलायचं आहे. आता जग जर बदलायचं असेल तर त्याची सुरुवात त्यांना अमेरिकेपासून करणं भाग होतं आणि त्यामुळे सत्तेची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी जुने निर्णय सगळे भंगारात काढायला सुरुवात केली, मोडीत काढायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय ग्रीन एनर्जीच्या संदर्भात सुद्धा होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापूर्वी जे डेमोक्रॅट्स सत्तेवर होते त्या डेमोक्रॅट सरकारने ग्रीन एनर्जीला प्राधान्य दिलं होतं आणि ग्रीन एनर्जीचा पसारा वाढावा म्हणून ग्रीन एनर्जी निर्माण करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात अनुदानं दिली होती. ट्रम्प यांनी सत्तेवर आल्या आल्या ही सगळी अनुदानं एकतर रद्द केली किंवा कमी तरी केली. परंतु आता अमेरिकेतल्या ज्या बड्या कंपन्या आहेत त्या ट्रम्प यांच्या धोरणांच्या विपरीत पावलं उचलताना दिसत आहेत. अल्फाबेट ही गुगलची पॅरेंट कंपनी, या कंपनीने इंटरसेक्ट पॉवर ही एक मोठी कंपनी ताब्यात घेतलेली आहे. ही कंपनी ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रामध्ये काम करते. गुगल जगभरामध्ये डेटा सेंटर निर्माण करते. अमेरिकेमध्ये सुद्धा मोठी मोठी डेटा सेंटर निर्माण केली जात आहेत आणि या डेटा सेंटरसाठी भविष्यामध्ये ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणामध्ये भासणार आहे आणि ही गरज भागवण्यासाठी ग्रीन एनर्जीकडे या कंपन्या बघतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून गुगलने इंटरसेक्ट पॉवर ही कंपनी ताब्यात घेतलेली आहे. अमेरिकेकडे तेलाचे आणि गॅसचे विपुल असे साठे आहेत. सत्तेवर आल्या आल्या ट्रम्प यांनी घोषणा दिली होती ड्रिल ड्रिल बेबी, मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचं उत्खनन करायचं, तेलाची विक्री करायची. अमेरिकेचं अर्थकारण जे सध्या प्रचंड दळमळत आहे त्या दळमळणाऱ्या अर्थकारणाला या तेलाचा आणि गॅसचा आधार द्यायचा ही ट्रम्प यांची योजना होती. ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की क्लायमेट पॉलिसी आणि ग्रीन एनर्जी हे या शतकातलं सगळ्यात मोठं स्कॅम आहे आणि ट्रम्प यांच्या या अशा प्रकारच्या घोषणेमुळे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या प्रचंड हादरल्या होत्या. या कंपन्यांचं भवितव्य काय असेल याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. परंतु अमेरिकी कंपन्या आणि अमेरिकी जनता या ग्रीन एनर्जीलाच भविष्यातली ऊर्जा म्हणून बघतायत हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. अल्फाबेटने इंटरसेक्ट पॉवर या कंपनीबरोबर जो करार केलेला आहे तो $4.75 बिलियन करार आहे. म्हणजे खूप मोठा करार आहे. अल्फाबेटने ही कंपनी ताब्यात घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये डेटा सेंटरच्या माध्यमातून गुगलला जी ऊर्जा लागणार आहे त्या ऊर्जेची पूर्तता या कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सध्याचं जग हे एआयचं जग आहे आणि एआय साठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेटा सेंटरची आवश्यकता आहे. अमेरिकेमध्ये डेटा सेंटरची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या अमेरिकेमध्ये डेटा सेंटरची निर्मिती करतायत आणि जगभरातील अनेक देशांमध्ये डेटा सेंटरची निर्मिती करतायत. गुगलच्या डेटा सेंटरची निर्मिती अमेरिकेमध्ये सुरू आहे तशी ती भारतामध्ये सुद्धा सुरू आहे. भारतामध्ये $1.5 बिलियन गुंतवणूक करण्याची घोषणा गुगलने अलीकडेच केलेली आहे आणि ही जी गुंतवणूक आहे ती डेटा सेंटरसाठीच केली जाणार आहे. अमेरिकेमध्ये डेटा सेंटरची संख्या झपाट्याने वाढते आणि या डेटा सेंटरसाठी भविष्यामध्ये अमेरिकेच्या एकूण ऊर्जेच्या 7 ते 8% ऊर्जा वापरली जाईल अशा प्रकारची शक्यता आहे आणि हा जो आकडा आहे तो खूप मोठा आकडा आहे. म्हणजे एका क्षेत्रासाठी जर तुमच्या देशाच्या ऊर्जेपैकी 8% ऊर्जा वापरली जाते तर त्याचं प्रमाण किती मोठं असेल हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने या कंपन्या आता पावलं उचलत आहेत. या कंपन्या प्रयत्न करतायत की ऊर्जेसाठी आपलं अवलंबित्व अन्य कोणावर नसून आपण या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी असावं आणि त्या दृष्टीने गुगलने हे पाऊल उचललेलं आहे. इंटरसेक्ट पॉवर ही कंपनी ताब्यात घेतलेली आहे. इंटरसेक्ट पॉवर ही कंपनी सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या क्षेत्रामध्ये काम करते आणि ही कंपनी ताब्यात घेऊन गुगलने ऊर्जेच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल टाकलेलं आहे. ज्या ज्या कंपन्या एआयच्या क्षेत्रामध्ये काम करतात, ज्या ज्या कंपन्या डेटा सेंटरच्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणं भाग आहे. कारण डेटा सेंटरला जी ऊर्जा लागते ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागते. रिलायन्स ही भारतीय कंपनी आहे, जामनगरमध्येही खूप मोठं डेटा सेंटर निर्माण करते आणि या डेटा सेंटरसाठी 3 गिगावॅट विजेची आवश्यकता आहे. ही गरज भागवण्यासाठी रिलायन्सने सुद्धा सौर ऊर्जेचा मार्ग स्वीकारलेला आहे. जामनगरमध्येच 3 गिगावॅट पर्यंत ऊर्जेची निर्मिती होईल अशा प्रकारची व्यवस्था रिलायन्सने केलेली आहे एका मोठ्या सोलर पॉवरच्या माध्यमातून. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी इंटरसेक्ट ही कंपनी अल्फाबेटने ताब्यात घेतली अशा प्रकारची माहिती जाहीर केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आजच्या घडीचा परवलीचा शब्द आहे आणि हा असा अल्लाउद्दीनचा चिराग आहे जो ताब्यात आल्यानंतर आपण जगावर राज्य करू शकू अशा प्रकारची स्वप्न जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या देशांना पडलेली आहेत आणि अर्थात अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे. चीन जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्न बघतायत. हे दोन्ही देश आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त चुरशीची स्पर्धा करताना दिसत आहेत. जर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर तुमच्याकडे मोठ्या संख्येने डेटा सेंटर हवी, कारण डेटाशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अस्तित्वात येऊ शकत नाही आणि त्यामुळे डेटाची जी बाजारपेठ आहे ती ताब्यात घेण्यासाठी जगभरातील सगळे समर्थ देश प्रयत्न करताना दिसत आहेत.
आणि डेटाची बाजारपेठ जर तुम्हाला ताब्यात घ्यायची आहे, जर तुमच्या ताब्यात डेटा असावा अशी तुमची अपेक्षा आहे, तर डेटा सेंटरला कोणताही पर्याय नाही आहे. आणि म्हणून जगभरामध्ये ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या त्या देशामध्ये डेटा सेंटरची झपाट्याने निर्मिती करण्याचं काम सुरू आहे. आणि हे डेटा सेंटर जगात भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी एका मोठ्या ऊर्जेचा वापर करणार आहे, ही बाब अत्यंत स्पष्ट आहे. भविष्यातलं जे जग आहे ते एआयचं जग असेल आणि या जगावर पूर्णपणे पगडा असेल एआय केंद्रित अर्थकारणाचा. गुगलने इंटरसेक्ट पॉवर ही कंपनी ताब्यात घेतली याचा अर्थ तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. डेटा सेंटरसाठी भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा लागते, ही बाब सत्य आहे. या ऊर्जेची पूर्तता व्हावी म्हणून गुगलने इंटरसेक्ट ही कंपनी ताब्यात घेतली. परंतु या डेटा सेंटरच्या निर्मितीसाठी तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये तांबं सुद्धा लागतं. तर भविष्यामध्ये या ज्या एआय कंपन्या आहेत या डेटा सेंटरसाठी जे जे घटक लागतील त्या त्या क्षेत्रातल्या सगळ्या कंपन्या ताब्यात घेणार की काय, अशा प्रकारची एक शंका गुगलच्या या पावलामुळे निर्माण झालेली आहे. सर्वसाधारणपणे भारतीय कंपन्या युरोपातील किंवा अमेरिकेतील कंपन्यांचं अनुकरण करतात, अशा प्रकारचं चित्र आपण पाहत आलेलो आहे. परंतु भारत बदलतोय. रिलायन्सने आधी सुरुवात केली. रिलायन्सने आधी स्वतःचा सोलार पार्क निर्माण केला. या सोलार पार्कच्या माध्यमातून जामनगरमध्ये जे डेटा सेंटर निर्माण होणार आहे त्या डेटा सेंटरला आवश्यक असलेली ऊर्जा मिळेल याची व्यवस्था केली. गुगलने उचललेलं पाऊल ही रिलायन्सने उचललेल्या पावलाची कॉपी आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे भारत बदलतोय. भारताचं अनुकरण जगातील मोठ्या कंपन्या करतायत, अशा प्रकारचं चित्र दिसतंय. असं म्हणतात की जगाचं राजकारण अमेरिका चालवते, परंतु अमेरिकेचं राजकारण कोण चालवतं? अमेरिकेच्या राजकारणाची सूत्र कोणाकडे असतात? ही सूत्र असतात अमेरिकेतल्या बड्या कंपन्यांकडे. ही सूत्र असतात अमेरिकेच्या डिफेन्स लॉबीकडे. ही सूत्र असतात अमेरिकेमध्ये ज्या कंपन्या सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये काम करतात त्या कंपन्यांकडे. आणि या कंपन्यांनी हे दाखवून दिलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्र स्वीकारल्यानंतर या कंपन्यांना आपल्या पाठीशी उभं करण्याचा प्रयत्न केला, त्या धोरणांच्या पाठीशी उभं करण्याचा प्रयत्न केला जी धोरणं डोनाल्ड ट्रम्प यांना राबवायची आहेत. आणि जेव्हा या कंपन्या बदलत नाहीत असं पाहिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या कंपन्यांना वाकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, त्यांना दाबात घेण्याचा प्रयत्न केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या कंपन्यांना वारंवार सांगितलं की भारतात कारखाने उभारू नका. या कंपन्यांनी हे कारखाने उभारले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले भारतात गुंतवणूक करू नका. या कंपन्यांनी गुंतवणूक केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोडता घालण्याचा प्रयत्न केला. परंतु अमेरिकेतल्या सगळ्या कंपन्या डोनाल्ड ट्रम्प यांची ही धोरणं गुंडाळून ठेवत ग्रीन एनर्जीच्या दिशेने वळलेली दिसतात. गुगलने त्या दिशेने खूप मोठं पाऊल टाकलंय आणि बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा गुगलचं अनुकरण करतील अशी दाट शक्यता आहे. जगभरामध्ये जे वातावरण आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठे बिघाड झालेले आहेत. हिमनग वितळत आहेत, नद्यांना पूर येत आहेत, अनेक ठिकाणी दुष्काळ पडलेले आहेत, अनेक वादळे येत आहेत आणि हे सगळं होत आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. 2015 मध्ये पॅरिसमध्ये याच्या संदर्भात जगातील महत्वाच्या देशांची जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये जो करार झाला होता त्या करारामध्ये ग्रीन एनर्जीला प्राधान्य देण्याचं निश्चित झालं. भारताने या क्षेत्रामध्ये खूप मोठी मजल मारलेली आहे. 2030 पर्यंत भारताने 500 गिगावॅट पर्यंत क्लीन एनर्जी निर्माण करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सोलार एनर्जीचा जो वाटा आहे तो साधारण 285 गिगावॅट इतका असेल. पॅरिसच्या करारामध्ये हे निश्चित झालेलं, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी ते मनावर घेतलं नाही, कारण त्यांना पर्यावरणापेक्षा पैसा महत्वाचा आहे. भारताने मात्र या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम सुरू केलेलं आहे. भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट पर्यंत अशा ऊर्जेची निर्मिती करण्याचं लक्ष ठेवलं आहे जी निर्मिती तेल आणि गॅसपासून होणार नाहीये, जी क्लीन एनर्जी असेल, जी ग्रीन एनर्जी असेल. डेटा सेंटरसाठी सौर ऊर्जा ही जी संकल्पना आहे ती भारतातून सुरू झालेली संकल्पना आहे. रिलायन्सने याची सुरुवात केली जामनगरमध्ये. आता त्याच संकल्पनेवर गुगल सुद्धा चालताना दिसत आहे. म्हणजे भविष्यामध्ये एआयच्या संदर्भात जो काही विकास होईल, डेटा सेंटरची निर्मिती होईल, ती निर्मिती करताना ग्रीन एनर्जीचा पर्याय या बड्या कंपन्यांनी स्वीकारलेला दिसतोय आणि जगाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बाब आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा. नमस्कार, धन्यवाद.